व्रजे विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री चित्तरंजनम पंढरीनाथ सदैव ज्ञानेश्वर महाराज की जय सुपीच गुच्च मस्तकम सुनादवेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम व्रजे व्रजे कमंडनम देवादिदेवा जगत्रय देवादिदेवा जगत्रय देवादिदेवा जगत्रय देवादिदेवा जगत्रय परेश केशवा विनंती मादे केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणणा 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 ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो संभाळ उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख याती कुळ माझे गेले हरपोणी श्रीरंगा वाचून अनुनिनी किती बो शिकबाल मज वेळू वेळा मी तया गोबळा रतलिये माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबराय यांची 4 चरणाची गोड अशी आटाक्षरी गवळण अर्थात गवळण या प्रकरणातील हा अभंग आजची ही काल्याची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे देव धेपळकर यांच्या अथक परिश्रमामधून तन मन धनातून अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगत आहे. मार्तंड मल्हारी देवादिदेव भगवान शंकराचा अंशावतार अर्थात खंडेराया यांच्या वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेली ही भूमी आहे. भगवान शंकराचा अवतार अर्थात मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पुनीत झालेली ही पुण्यभूमी म्हणजे दैपळ. समस्त अखंड पंचक्रोशी आणि नवे नवे जिल्हाभरातून सर्व भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आणि या श्रद्धास्थानामध्ये नांदत असलेले गुण्या गोविंदानं समस्त ग्रामस्थ मंडळी अतिशय श्रद्धावान निष्ठावान. जशी खंडेरायावर श्रद्धा आहे तशी गावकरी मंडळींची वारकरी संप्रदायावर तेवढीच निष्ठा आणि प्रेम आहे. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या या अखंड असणाऱ्या या परंपरेवर भरभरून जीव ओतून प्रेम करणारी ही ग्रामस्थ मंडळी. याच वारकरी संप्रदायामधला एक तेजस्वी असा महात्मा महापुरुष वैकुंठवाशी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू भगवान बाबा आणि बाबांच्या जयंतीच्या निमित्त नवे नवे या पवित्र अशा श्रावण मासामध्ये अनेक त्रिवेणी संगमाचा हा मास आहे. आणि या त्रिवेणी संगमाच्या अशा पवित्र मासामध्ये बाबांच्या जयंतीचं औचित्य साधून विशेषतः तरुण मंडळी गावकरी मंडळी तसं सगळेच असतात पण सहभाग विशेषतः समस्त तरुण मंडळीचा. या तरुण मंडळीच्या संकल्पनेमधून 7 वर्षापूर्वी 1 दिवसाचा कार्यक्रम होता.
या एक दिवसाच्या कार्यक्रमाचं म्हणजे छोटंसं इवलेशे रोप लाविले द्वारी, अशा या इवलेशा रोपाचा आज एका विशाल अशा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. अर्थात हे तुमच्या समोर आहे. अखंड हरिनाम सप्ताहानं त्याचं स्वरूप घेतलेलं आहे. कौतुकाची गोष्ट आहे. प्रथमतः अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊन भजने लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी. जे गावी करावा वास त्याशी नसावे उदास. ग्रामदैवत आहे. प्रथम चरण पहिलं वंदन खंडेरायाच्या चरणी. अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याची कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेकरता तुम्ही सर्व गावकरी मंडळी, त्याचप्रमाणे आमचे यजमान बडे आणि राख परिवार, या सर्वांच्या वतीने निमंत्रणाचा योग काल्याच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेली एक ज्ञानोबरायांची गवळण आहे. हे या अभंगाच्या द्वारे भगवान श्री ज्ञानोबराय अशा एका गोपीचं वर्णन या गवळणीमधून करतायत. गोकुळामधल्या अशी एक गोपी, ते सामान्य गोपी नाही, अत्यंत भक्तीच्या उच्च अवस्थेला पोचलेली ती गोपी, उच्च टोकाला भक्तीच्या आरूढ झालेली अशी एक गवळण. आणि मग त्या गवळणीची झालेली अवस्था, तिची मानसिकता, हे सगळं जे वर्णन आहे ज्ञानोबा राय त्या गवळणीच्या प्रत्यक्ष मानसिकतेमध्ये उतरून, शब्दाकडे लक्ष द्या, लांबून नाही, अप्रत्यक्ष नाही, असं झालंय म्हणून बघून नाही, जी अवस्था झालेली आहे त्या गोपीच्या प्रत्यक्ष मानसिकतेमध्ये उतरून, त्या भूमिकेमध्ये उतरून ज्ञानोबा राय तिची अवस्था आजच्या गवळणीमध्ये स्पष्ट करतायत. विठाला विठाला कृष्ण भक्तीमध्ये एकरूप झालेला एक भक्त अर्थात एक गोपी. आणि मला वाटतं परमार्थाचं शेवटचं टोक हे भगवंताशी एकरूप होण्याचं आहे. मध्ये किती फापट पसारा लांबला, काय काय झालं, किती प्रसिद्धी झाली, किती पैसा आला, किती तारखा मिळाल्या, किती काय काय झालं, हा झाला मधला विषय प्रारब्धाचा. प्रारब्धीचे मिळे धन, प्रारब्धेची मिळे मान, आलं लक्षामध्ये. पण याच्यापेक्षा एक परमार्थिक जीवनामध्ये जे शेवटचं टोक आहे ते प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ते परमार्थिक टोक म्हणजे किंबहुना परमार्थामध्ये बाकीच्या गोष्टीला साधू संतांनी जरा गौण विषय दिलेला आहे, पण मुख्य असा जर कोणती गोष्ट असेल तर त्याची शेवटला भगवंताशी झालेली एकरूपता. विठाला विठाला आणि काल्याचं कीर्तन म्हणजे हे त्याचंच कीर्तन असतं. काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णतेचं कीर्तन आहे, तृप्तीचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन सामान्य कीर्तन नाही, एक लक्षात ठेवा. जेवण झाल्यावर जो तृप्ततेचा ढेकर असतो ते तुष्टीचं प्रतीक असतं, तृप्तीचं प्रतीक असतं.
तसं काल्याचं कीर्तन म्हणजे आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आणि वारकरी संप्रदायाच्या या 7 दिवसाच्या अनुष्ठानाचे तृप्ततेचं प्रतीक आहे. विठाला विठ्ठला विठ्ठल जेवण झालं, पोट भरलं, तुष्टी मिळाली. हे कशावरून ओळखावं जेवण पोटभर झालंय? त्याला एक गोष्ट असते ना महाराज, ढेकर येतो ढेकर. ढेकर जेवण जे साचे नाही तरी काचे कुंठा कुंते ढेकर जेवण नाही तरी काय नाही तरी काय कुंठा कुंठी. फुकट कुताकुती कामाची. छान प्रमाण दिलं बरं महाराज. ढेकरे जेवण दिसे साचे. ढेकर दिला, बोलू नका, शांतता, थोडी शांतता ठेवा. ढेकर दिला, काय समजायचं? जेवण. जेवली आचे खरे वरी उमाटे ढेकरे वरी उमाटे ढेकर वरी उमाटे ढेकरे हो जेविले ते खरे वरी उमाटे ढेकरे वरी उमाटे ढेकरे वरी उमाटे ढेकरे जे बिलिया ते खरे वरी उमाटे ढेकर. वरी उमटे ढेकरे. जेवल्याचा खरा पुरावा हा जसा ढेकर आहे, तसं नाम सप्ताहाचा पूर्णतेचा पुरावा काय? काला. काला हा आपण पूर्णतः जेवलो याचं प्रतीक आहे. अलग लक्षामध्ये. आणि अपूर्ण जेवण झाल्यावर ढेकर द्यायचा येतच नाही तर काय बळच काढला तरी. हा काही ढेकर मोकळ्या पोटाचे येते, त्या ढेकराचा विषय नाही बरं, जेवणानंतरचा ढेकर आहे. आणि पोटभर जेवण पाहिजे असेल तर पोटभर जेवण, ज्ञानामध्ये नाही, वैराग्यामध्ये नाही, बाकीच्या कुठल्याच गोष्टीमध्ये परमार्थामध्ये पूर्ण जेवण नाही. पूर्ण जेवण जेवायचं असेल तर त्याला कृष्णच लागतो. विडाला विडाला बाकीचे सगळे शास्त्र ग्रंथ काय जे असेल पसारा, सगळे जण आहेत ना, सगळे बोलवतात या 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 इकडे या, पण जवळ गेल्यावर कळतं तेच उपाशी हा. आणि मग लक्षात येतं की याच्या जवळ येऊन काही उपयोग झालेला नाही, याच्याकडे आपल्याला जेवण मिळणार नाही. मग अशा अतृप्त असणारे सगळे ज्ञान, वैराग्य, योग, याग सगळीकडे फिरणारे निराश झाले आणि मोठ्या आशेनं त्यांनी वळून कृष्णाकडे पाहिलं. मग कृष्णानं हाक दिली, घाबरू नका, माझ्या मागे या. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटा भारी हो पुरे म्हणाला तो वारी. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटा भारी पुरे म्हणाला तो वारी. आणि मग अशा विविध मार्गानं भगवंताशी एकरूपता प्राप्त करण्याच्या उद्दिष्ट ठेवून जे निघालेले साधक मंडळी योग मार्गाने गेले, पूर्ण जेवण नाही मिळालं, तृप्ती नाही मिळाली, याग मार्गाने गेले, जपतपादे मार्गाने गेले, एकाही मार्गाने गेले, पण एकही मार्ग तृप्त करू शकला नाही. ढेकर देण्या इतकं जेवण देऊ शकला का? एक तरी नाही देऊ शकला. निराश झाले.
आणि निराश झाल्यावर वळून मागं बघितलं तर भगवंत उभे होते. भगवंतांनी ओळखलं. काय झालं? काय झालं देवा? सर्व सुखाची आशा जन्म गेला, सगळा जन्म असाच पळापळीत गेला, पण कुठंही पूर्ण पोट भरून जेवायला मिळालं नाही मिळालं. आता काय करावं? भगवंताने सांगितलं, मी अगोदरच सांगितलं होतं, तुम्ही माझ्या डिजिटल बोर्डाकडे लक्ष देत नाही, त्याला मी काय करू? हा, तुम्ही माझ्याकडे आलात का? मी तुम्हाला उपाशी राहूच देत नाही महाराज. मग आता झालं ते झालं. कमीत कमी याल तरी यारे लागी, अब घे माझ्या मागे मागे. आता तुम्ही कुठं या? माझ्या, हे शब्द लक्षात घ्या बरं. माग या, माझ्याकडे या, पण माझ्या माग चला, मला ओव्हरटेक करू नका. काहीले जरा सवय असते महाराज, ज्याचं खायचंय का त्यालाच ओव्हरटेक करते. विडाला विडाला अरे एवढा विचार केला पाहिजे, ज्याच्याकडून आपल्याला पोट भरायचंय त्याला ओव्हरटेक करणं बरोबर आहे का? अहो शेवटी तो मोठा आहे ना महाराज. काय करावं? आपल्याला दुर्बुद्धी अशी सुचते. काही काही कृष्णाकडे येऊन सुद्धा काला मिळाला नाही, त्यांना तृप्त झाले नाहीत. का? पुढं पळायची सवय, ओव्हरटेक करायची सवय. आणि मग ज्यांनी ज्यांनी त्याच्या पुढं जाण्याचा प्रयत्न केला त्यांना काला नाही मिळाला. उदाहरण बघून घ्या. काल्याच्या कीर्तनामध्ये प्रसंग ऐकलाय. देवानं जेवढं सांगितलं तेवढं ज्यांनी केलं त्यांना काला मिळाला, आणि देवानं सांगण्यापेक्षा अधिक बुद्धी चालवली पेंद्यानं, मधीच अडकला. विडाला विडाला विठला विठला. आणि मग तो आदेश पाळला पाहिजे. तुम्ही माझ्या मागे या, तुम्हाला पूर्ण देतो. आज पूर्ण आजी देतो. पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. बरोबर आहे. आणि मग याच आदेशानं जे जे या मार्गामध्ये आले, भक्तीच्या मार्गामध्ये आले महाराज, त्यांना असं जेवण मिळालं ब्रह्मरसाचं. ते दुसरं तिसरं जेवण नाही. हा, आता तुम्ही सगळे जाणकार माणसं आहेत म्हणून खूप खाली येत नाही, वरवर चलतो जरा. जेवण जेवण म्हणजे कुठलं जेवण? हे इथलं जेवण नाही. ब्रह्मरस करू भोजन पंगते. हे ब्रह्मरसाचं भोजन म्हणजे काय आहे? बरोबर. आणि हे ब्रह्मरसाच्या भोजनाच्या पंगतीला बसण्याचा लाभ मिळाला हे समजायचं परमार्थाची पूर्णता झाली. विडाला आणि या मार्गामध्ये कालाच खायचा असेल, तृप्त व्हायचं असेल, ब्रह्मपदी नाचायचं असेल, गडबड जमत नाही. शांत राहायचं, मागं मागं चालायचं. आणि मागं मागं चलून पत्ते नियम पाळले का, आणि एकदा तुम्हाला देवाला कृष्णाला कळालं का आता याला जवळ घ्यायला अडचण, निमंत्रण आपोआप येतं बरं. आणि निमंत्रणाशिवाय काला खात जाऊ नये. कळलं? पण निमंत्रण गाववाल्याचं निमंत्रण नाही, निमंत्रण देवाचं असलं पाहिजे. कृष्णाचं निमंत्रण आलं ना, चला चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. हे कुणा म्हटलं पाहिजे? कृष्णानं म्हटलं पाहिजे. कृष्णाचं हे निमंत्रण ज्याला आलं भाग्यवान आहे. विडाला विडाला काला काला म्हणजे काल्याचा अधिकारी झाला पाहिजे. बळच नाही, अधिकार प्राप्त झाला पाहिजे. आणि मग त्या काल्या, एक सांगू का, निमंत्रणाचं भोजन वजनदार असतं आणि बळच घुसलेल्याला कुठं तरी चिटकावं लागतं. हळूच इकडल्या कोपऱ्यात बसावं लागतं, तिकडल्या. पुन्हा जेवण होईस तर धाकधूक, कुणी विचारतं का काय कुणी काढलायस म्हणून. बिनधास्त जेवण आहे का त्याचं? नाही. पण ज्याला निमंत्रण आहे, मानाचं निमंत्रण आहे, त्याचं येणं वजनदार, बसणं वजनदार आणि दम धरून जेवण आहे महाराज, तृप्त आहे महाराज. तसं लक्षात ठेवा. निमंत्रणावाला अधिकारी आहे. आलं लक्षामध्ये? आणि ज्यांना निमंत्रण नव्हतं आणि काल्याचे अधिकारी नव्हते महाराज,
मासे झाले पण नाही मिळू दिला. विठाला 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 पुण्य भारे अधिकारी त्याचे हरी देईल, त्याचे हरी देईल, त्याचे हरी देईल. कोणी भारे अधिकारी त्याचे हरी देईल, त्याची हरी देईल, त्याचे हरी देईल. सगळ्यात महत्वाचं आहे काय पाहिजे? अधिकार पाहिजे. अधिकार म्हणजे मानाचं निमंत्रण आहे महाराज. हा, आणि ज्यांचा अधिकार नव्हता काल्यामध्ये पण त्यांना खावा वाटत होता, आले नव्हते का? काल्याची आशे देव जळी झाले. अरे आजी ओ सामरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव. अमरावती ओस पडली होती आज. 33 कोटी देव कशाच्या आशेनं वृंदावनात आले होते? थोडा तरी मिळेल आपल्याला तो ब्रह्मरस. मग तुम्ही आतापर्यंत किती कीर्तन ऐकलेत, किती कथा ऐकल्यात? सगळेजण आले 33 कोटी देव. देव होते ते, याचा पण विचार करा. ते काय सामान्य नव्हते, ते काय भिकारी नव्हते. देव होते, स्वर्गाचे अधिपती, वजनदार माणसं होते. वजनदार सत्तेनं पदानं होते पण अवस्थेनं दरिद्री होते. शब्दांकडे लक्ष द्या. व्यवहारातली समर्थता, समता, संपत्ती, संतती हे परमार्थामध्ये काही कामाची नाही. तुम्ही व्यवहारात श्रीमंत असाल पण परमार्थात दरिद्री असाल, काला नाही. विठाला 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 देव विमानी बैसोनी स्तुती गाते. विमानामध्ये बसून आले, स्तुती केली आणि शेवटी काय मागितला? काला मागितला. देवा कृष्णा आम्हाला पण काला दे. भगवंताने सांगितलं नाही, तुम्हाला नाही काला, आम्हाला नाही. VIP माणसं होत आम्ही, सामान्य नाही होत, VIP होत, स्वर्गाचे अधिपती होत आम्ही. देवाने सांगितलं तुमचा VIP तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे असल्या ह्याला काय करायचं बाबा? आकुडकी चाल लावायची म्हणजे तिथंच आटलं पाहिजे. तिकडल्याकडे जायची गरजच पडली नाही पाहिजे. दुर्वचरण येत नसेल तर तिथल्या तिथंच आठविण्याची चाल लावायची त्याला. आता मी म्हणलो असतो तर मला बी येत नाही, मी तरी काय करू? माझं अज्ञान काय झाकून ठेवून मी उचललं असतं, काय करू आता? हा, विठाला विठाला काय असतं कधी कधी प्रमाण पाठ असतात पण प्रति उत्पन्न मती ज्याच्याकडे आहे. शब्द काय माहितीये का? प्रति उत्पन्न. कधी कधी पाठांतर भरपूर असतं पण वेळेला ते उत्पन्न झालं पाहिजे, उपस्थित झालं पाहिजे. आणि ज्याला वेळेला उपस्थित होतं त्याला प्रति उत्पन्न मती म्हणायचं. विठाला 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 असो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हाला बसंत संगे. देवाने हात जोडले 33 कोटी देवाने. देवा आम्हाला काला द्या. भगवंताने सांगितलं नाही, तुमचा आदर करतो पण काला नाही. का देवा आम्हाला काला नाही? त्याला कारण आहे, तुम्ही काल्याचे अधिकारी नाही आहेत. आम्हाला काय झालं? आम्ही अधिकारी का नाही आहेत? भगवंताने सांगितलं कालाच खायचा होता. हे सगळं गबाळ घेऊन कशाला आला? डोक्याला मुकुटन, रत्नाचे हारण, विमानन. हां, वजन व्यवहारात दाखवायचं, वारकऱ्यापाशी नाही. विठाला विठाला वारकऱ्याजवळ व्यवहारातलं वजन नाही दाखवायचं. इथं वजन दाखवायचं असेल तर 2 माळा जास्त घालून ये, वजन पडल. वा. इथं वजनच टाकायचं असेल, ऊर्ध्व पुंड्र भाळ, मोठा चांगला अष्टगंध गोपीचंद लावून वजन पडल.
इथं दुसऱ्या गोष्टीचं वजन वापरून इथं वजन पडत. भगवंताने सांगितलं, तुम्ही जर आला असतात, वारकरी होऊन जर आला असतात, वैष्णव होऊन जर आला असतात, तर तुम्हाला वैष्णवाच्या पंगतीला बसू दिलं असतं. पण तुम्ही तुमच्या सत्तेचा, संपत्तीचा अहंकार सोबत घेऊन आला. वास येतोय तुमचा. विठला विठला नाही मिळाला, नाही दिला, पाठवून दिले. म्हणले का नाही दिला? म्हणले हे अधिकारी नव्हते. म्हणले कसं काय अधिकारी, कशाहून ओळखायचं? नाथ महाराज म्हणले अधिकारी ओळखायचा फक्त एकच, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते. टाळ वाजवा. काम क्रोध लोभ दयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसे हो, नाही अधिकारी ऐसे हो. कोण अधिकारी नाही? इथला अधिकारी सांगितला, नियम व अटी लागू. मंगळवारचा बाजार नाही कुणी आलं न बसलं, अजिबात नाही. इथले नियमन अटीत राहावं लागतंय. इथला अधिकार आहे का? काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे. असा कुणी असेल. आणि या लोकांच्या मनामध्ये काय होतं? हे भले स्वर्गाधिपती होते, पण काम क्रोध लोभ भरलेलं होतं ना महाराज. अधिकारी कसे असते? आणि मग अधिकारी झालं ना, तुम्हाला लाळ घोटायची गरज नाही. लाळ घोटायची गरज, अधिकारी झालात ना, देव स्वतःहून तुमच्या घराचं कुलूप उघडून मध्ये शिरतो. एवोनी गोपाळ राहे ते राहे ते, एवोनी गोपाळ राहे ते, एवोनी गोपाळ राहे ते राहे ते, एवोनी गोपाळ राहे ते तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. एवोनी गोपाळ राहे ते राहे ते, एवोनी गोपाळ राहे ते, एवोनी गोपाळ राहे ते राहे ते, एवोनी गोपाळ राहे ते. ज्याचं निर्मळ झालेलं नाही, अधिकारी झालेला नाही, ज्याच्या चित्तातून काम क्रोध लोभ आदी विकार गेलेले नाहीत, त्यानं लाळ घोटली काय, माग माग पळाला काय, आणि याच्या पुढे जाऊन सांगू का, त्यानं दबाव आणला काय, काही फरक पडत नाही त्या दबावाचा सुद्धा. इथं दमदाटी चालत, इथं प्रेशर इथं काही चालत नाही. हां, तसलं वजन इथं हाणून जमत नाही. इथं कालात सन्मानानं खायचं असेल, इथं शुद्धच व्हावं लागतं. विठाला विठाला देव असून काल्याला परत लावलं 33 कोटी, आणि देवानं कृष्णानं काला कुणाला खाऊ घातलाय? तुम्ही विचार करा की, विमानात बसून आलेले स्वर्गाचे अधिपती वजनदार, त्यांचा अपमान केला, आणि काला कोणाला खाऊ घातलाय? शेंबडी. कुणाची लाळ गळती, कुणाचा शेंबूड गळते, कुणाचे चिपडे तसेच आहे, कुणाचं काय, हे कुणाचं गोपाळाचं वर्णन आहे. हा, असली शेंबडी, येडी बागडी. पण त्यांच्या मागे एक विशेषण होतं, येडे नव्हते ते, बोळे होते. विठाला विठाला कारण येड वेगळं आणि भोळ का दोन्हीला एकच म्हणतात तुम्ही? नाही नाही महाराज, हे फरक आहे याच्यात. येड कशाला म्हणायचं माहिती आहे तुम्हाला? मला काही कळत नाही, हे बी ज्याला कळत नाही ते येड. लक्ष दिलं तर कळत. मला काही कळत नाही, अरे मी अज्ञानी, हे अज्ञान तरी कळावं.
अज्ञानी माणसं अज्ञान सुद्धा स्वीकारायला तयार नाही. शास्त्र म्हणते ते वेड आहे. पण बोळा असं नाही. ज्याला काही कळत नाही आणि मला काही कळत नाही हे बी त्याला कळत नाही ते वेड. पण ज्याला सगळं कळतंय तरी सुद्धा मला काही कळत नाही असं सोंग उतरलंय त्याचं नाव बोळ. वेडाला याला म्हणतात ज्ञान गिळोनी गावा, जाणोनी नेन ते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया. ही दिसायला शेंबडे होते, भोळे होते, गोपाळ वेडे बागडे होते, पण याचा अर्थ ते काय तसेच होते. महाराज अनंत जन्मापासून भगवंताच्या प्राप्तीची ब्रह्मरसाची प्राप्ती व्हावी म्हणून जन्मोजन्मी कठोर पुण्य केलेले महात्मे ते. पण त्या तपाचा जपाचा अहंकार सोडून असा काला मिळत नाही म्हणून अभिमान आणि अहंकार सोडून भोळेपणा घेऊन देवाभोवती बागडणारे हे महात्मे आहेत. विठाला विठाला विठाला. आणि शुद्ध झालं होतं, अधिकारी झाले होते. हे काय झालं होतं? अशुद्ध नाही, शुद्ध झालेलं होतं. मगाशी सांगितलं काम क्रोध लोभ जयाचे अधिकारी असा नाही. आणि हे ज्याचं गेलं तो अधिकारी झाला. गोपींचं आणि गोपाळांचं वैभव काय होतं? काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई. सर्व आनंदाची सृष्टी झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाल ठाईचे, काम क्रोध लोभ निमाल ठाईचे, काम क्रोध लोभ निमाल ठाईचे, काम क्रोध लोभ निमाल ठाईचे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. या हृदयरूपी घरामध्ये जोपर्यंत हे विकार आहेत तोपर्यंत त्या घराकडे डोंकूनही देव पाहत नाही. तुम्ही बघा गोकुळामध्ये काही गवळणीच्या घराला कुलूप नाही, उघडं होतं उघडं. कृष्ण उघडं घर असून सुद्धा त्या घरात कधी चोरी करायला गेला नाही. आणि काही गवळणीने शिंके लावी येले दुरी लांब लपून ठेवलं होतं, कवाड लावलं होतं, कडी कुलूप सगळं केलं तरी ते सगळं तोडून मध्ये शिरला. आणि काही जणीचं उघडं होतं तरी तिकडं डोंकून नाही पाहिलं. कारण कळालं? जिनं उघडं ठेवलं होतं का देवा माझ्या बी घरी चोरी करायला या, देव म्हणले येत नाही. का? तुझं घर मला येण्यासारखं नाही, वास येतोय त्या घरात. आणि ज्या घरात बदबू येते, वास येते, अरे ते तर माणूस जात नाही, देव कसा जाईल? आणि वास कशाचा येतो? ऐका, लक्षात द्या. घरात व्यसनी माणसं बेवडे माणसं असले घरातले सुगंध येईल का? नाही. घरात सात्विक माणसं असली की त्या घरात सुगंध असतो. तसं या हृदय मंदिरामध्ये जोपर्यंत विकार नावाचे लोक आहेत, व्यसनी माणसं आहेत, तोपर्यंत घर शुद्ध नाही, तिकडे देव जातच नाही. पण या गोपीचं चित्त हिनं काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सगळे बाहेर काढले होते आणि चित्त असं शुद्ध झालं होतं. आणि शुद्ध झालेलं चित्त तिला माहीत होतं, हे चित्त जर भगवंताला कळालं तर हा माझं चित्त चोरल्याशिवाय राहणार नाही, म्हणून लपवत होते. विठाला विठाला कारण भक्ताला चांगलं माहिती आहे, शुद्ध झालेलं चित्त जर भगवंतानं चोरलं
चित्त जर त्यानं नेलं तर फक्त शरीर राहतंय संसारात. आणि संसार आणि व्यवहार सांभाळायचा असेल तर दोन गोष्टी एकत्रित आल्या तर व्यवहार यशस्वी होत असतो. कोणत्या दोन? शरीर आणि चित्त. कुठलंही काम चित्त देऊन करावं लागतं, म्हणजे त्याच्यात यश यावं लागतं. आणि चित्त लावायचं असेल तर चित्त मध्ये पाहिजे का नाही. गवळणींची भानगड अशी झाली, शुद्ध करून बसल्या आणि भगवंतानं चोरून नेलं. आता चित्त गवळणीच्या जवळ राहिलंय, आता कुठे राहिलं? त्याला विचारलं, माय कुठे गेलं? हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त. भार वित्त वितरले, जय हो. भार वित्त वितरले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. भार वित्त विसरले, भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, कैसे जाऊ घरा, कैसे जाऊ. आता शुद्ध करून बसल्या, काम क्रोध काढले. आणि आता एक विचित्र काम असं झालं की शुद्ध झालेलं चित्त कुणी चोरलं? देवा. कृष्णाने. मग आता चित्त कृष्णानं चोरल्यावर संसारात राहिलं का ते? आणि संसारातल्या धंद्यामध्ये चित्त नसल्यावर काम जशाच तशी होतील का तिसरीच होतील? हा, अहो हे सोडा, या मोबाईलनं पोरायचं चित्त जागेवर राहिलं नाही. मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्याच घराने शिरत येते, इकडं बघत बघत. शरीर काम करायलंय पण चित्त कुठं आहे? हा, चित्त त्याच्यात अडकलं. त्याच्यामुळे शरीर काय करायलंय याचं भान बरोबर आहे. मोबाईल बघत बघत शेजारणीच्या घरात घुसलं, मध्ये बसलं, पाणी आण ग. तिनं बी मोबाईल बघत बघत पाणी दिलं त्याला. आणि मोबाईल बघत बघत म्हणली, माय कसा उशीर झाला बा. आवाज बघितला कोण? लक्षात येते? चित्त जर व्यवहारामध्ये नसेल, शरीर असेल, धोका होतो. आणि याचं लोकांचं हसू होतं बरं असल्या वागण्या. लक्षात आलं का? म्हणून संसारामध्ये आणि व्यवहारामध्ये शरीर काम करून जमत नाही. शरीराबरोबर काय पाहिजे जागेवर? चित्त. आणि गवळणींचं उलट झालं. आता व्यवहारामध्ये शरीर राहिलं पण शुद्ध झालेलं चित्त कुणी नेलंय? हरीने माझे. आता चित्त नसल्यामुळं आता व्यवहार करायला गेले आमच्या गवळणी, हरिरूप झालेल्या. आणि व्यवहार करतायत, मथुरेला दही दूध घेऊन विकायला जातात. फजिती कशी होते मगाच्या मोबाईल सारखी बघा. हा, आणि मग मथुरेला दही दूध घेऊन गेल्यावर काय घ्या म्हणावं? मी काय गेलेल्या बायांनी काय घ्या म्हणावं तिथल्या लोकांना? दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या म्हणायला पाहिजे का नाही? महाराज, डोक्यावर दही दूध बाजारामध्ये, पण काय घ्या म्हणतात? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, 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 गोविंद घ्या
म्हणते ती गवळण? लोणी घ्या असं म्हणते, दही घ्या नाही. शरीर व्यवहारामध्ये पण चित्त तिथे आहे, मुखामध्ये तेच येणार ना. कारण चित्त कुणाजवळ आहे? गोविंदाजवळ आहे. आणि मग चित्त गोविंदी मोहिल्यामुळे गोविंदो घ्या कुणी, दामोदरो घ्या गे. आणि मग असं झाल्यावर लोक हसतील का नाही? तव तवा हसती मथुरेच्या बाया हसायला लागल्या. बाई भानावरच नाही, बाई काय विकायला आणलंय, काय घ्या म्हणते, वेड लागलंय का काय? खरं सांगू का, परमार्थामध्ये भगवंताशी एकरूप झालेला जग हसत असतं. आणि एक सांगू का, ज्या दिवशी लोक तुम्हाला येडं झालंय म्हणून हसतील, समजायचं आपलं पकलंय. विठाला विठाला तुका म्हणे हासे जन, नाही कान दय ठाई, नाही कान दय ठाई, नाही कान दय ठाई. तुका म्हणे हसे जन, नाही कान तये. अवस्थेला पोचलं की ते चित्त त्याचं भगवंताशी एकरूप झालेलं असल्यामुळे त्याला संसारातलं काही कळत आणि नाही. त्याचं कळालं की लोक त्याला काय करतात? हसतात. हो गेलं कामातून म्हणतात आता हे आता संसार करत. खरं सांग का, परमार्थामध्ये जोपर्यंत लोक म्हणतात का त्याच्या नादी लागू नका, ते लय चॅप्टर आहे समजायचं आणि काही कळालेलं नाही. व्यवहारात जोपर्यंत लोक तुम्हाला भितात तोपर्यंत समजायचं तुम्ही अनेक परमार्थिक अवस्थेला गेलेला नाही. परमार्थामध्ये तुम्हाला पाखरं सुद्धा भेले नाही पाहिजेत, अंगावर येऊन बसले पाहिजे. माणसं तर बसतीलच, याच्यात वाद नाही. पण हे पशु पक्षी, व्याघ्र आणि सिंह सुद्धा तुमच्या जवळ येऊन, पाखरं सुद्धा येऊन तुमच्या जवळ बसतील का? अरे भीतीच वाटत नाही. ज्याची कोणालाच भीती वाटत नाही महाराज, अशी अवस्था मिळाली का लोकांनी हसलं तरी हसू द्या, पण तो काल्याचा अधिकारी झालाय असं समजायचं. विडाला आणि मग हसू झालं, चित्त मोहिले गोविंदे वापस आली. सगळ्या गवळणी निघून आल्या होत्या, हिला एकटीलाच उशीर झाला. आता सासू बोलायला लागली घरी आल्यावर. बाकीच्या मुली सगळ्या गवळणी कधी आल्या, तुला एवढा उशीर कसा झाला, भांडणं झाले, घरी वाद वाढला गेला. ती म्हणते ना, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लोकी. आता सोबत ज्या गेलेल्या होत्या त्या लवकरच माघारी आल्या ना, आणि त्या माघारी आल्यावर आपल्या आपल्या घरी जातात. काय जी माघं राहिली तिच्या सासूला डवची त्यात नाही का आले आणखीन, काही घेणं देणं नसतंय मला. आता जिची सून लवकर आली तिची सासू हिच्या सासूला, माय आमची कल्पना तर लवकर आली, तुमची कुठं बसली हो? नाही बाय, लक्ष द्या बाय, असलं काय कामाचं आहे? चेतत आहे का राहतंय? खरं सांगा. डोक्यात भरवणारे नोहे बरा हा लौकिक. आणि मग सासूचा क्रोध भडकतो, आल्यावर विचारते. पण काही नाही महाराज, नाही कान तये. ती बोलली काय नाही बोलली काय, त्याचा रागही नाही लोभही नाही, ती तिच्या अवस्थेमध्ये महाराज, अवस्थेमध्ये एकरूप झाली आहे भगवंताशी. आणि भगवंताचा वेणू वाजला, हातातलं काम सोडायचं आणि त्या भगवंताच्या दिशेनं निघायचं. मग कोणी अडवलं तरी अडवल्या नाही. भगवंताने वेणू वाजवला की लेक असणारी गोपिका, लेक असणारी मुलगी असणारी आईला विचारते, वृंदावनी वेणू
वेणू कवनाचा माये वाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणू आई कुणाचा वेणू वाजत असेल मज भासती यादव मला वाटतं कृष्णच आहे. मी जाऊ का गाई कृष्णाकडं? आईनं सांगितलं ये कुठं निघालीस वेळ कोणती आहे रात्रीची थोबाड फोडी निघा बस मोठी झालीस कळती झालीस आता जायचं नाही. मग आता जायचं नाही म्हणल्यावर पोरगी गप्प बसल का नाही? बसल का नाही बसल? पोरगी नाही गप्प बसत तिचा अधिकार असतो. ते माईला म्हणते जाणार आहे जा काय करायचं ते अधिकार आहे माझा. मुलगी आहे ना ए जा बरं बापाला नाव सांगेन जा बापा मला काय करत नाहीत मला माहिती आहे जा जाणार आहे अधिकार आहे. सुनाला असं म्हणता येईल? सुनाला म्हणता येईल का सासूला असं? गावात डोंबऱ्याचा खेळ आला तिला बघावं वाटतो जाता येतं का? का म्हणता येतं सासूला सासूबाई जाऊ का डोंबऱ्याचा खेळ बघा? असं कसं म्हणता येईल मला नागवाल्याचा खेळ आणि तशी जर गेली तर तशीच गेली पुन्हा माघारी नाही. विडाला विडाला मग आता लेख होती स्वतंत्र होती आईला दाब दिला गेली. आता ही तळमळ झाली सुनेची बाई ती त्यांना स्वातंत्र्य होतं नंदबाईंना म्हणून त्या गेल्या. आता मी कशी जाऊ? पण तळमळ सुरू आहे जायचंय तर खरंय कृष्णाला भेटायचंय त्याला पाहायचंय. मग आता करायचं काय? भरलेली घागर उलटून द्यायची पाण्याची रांजण उलटून द्यायचं आणि सासूबाईला हळूच म्हणायचं सासूबाई पाण्याचा टिपस नाही थेंब नाही मी पाण्याला जाऊ का पाणी आणू का? आता नवीन नवीन सासूला काय माहिती सासूला वाटलं खरंच पाणी नाही जा बाई आण पाणी. त्या निमित्तानं जायचं आणि भगवंताशी भेटायचं. आता एकदा दोनदा झाल्यावर सासूनं बी ओळखलं बाया काय रानाला गोळ फिळ सारखंच कसं पाणी उडत आहे हिच सारखंच कसं पाणी. मग सासूला संशय येणार का नाही महाराज? येणार ना महाराज. सासू म्हणली जायचं नाही नाटकं करतेस. भरलेल्या घागरी उलटून देतात आणि त्या कृष्णाला भेटायच्या निमित्तानं हे निमित्त सांगून जातात जाऊ देणार नाही गप्पाबास. आता काय करावं महाराज मर्यादा आल्या. पण ऐका ना एकदा माणसाला भक्तीचा रस लागला त्याला कुणाशी घेणं देणं नसतं. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याचे नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्ती वेदनी परमानंद पावा गोंगडी घेऊन पायी पावा गोंगडी घेऊन पायी बाबा घोंगडी घेऊन पायी बाबा घोंगडी घेऊन पायी. वाह विसरल्या कामधंदा सासू सासरे सासू सासऱ्याची नाही मर्यादा. वृत्ती वेदिली परमानंदे वो बाई वो बाई. सासूनं सांगितलं आता ऐकायला तयार. मर्यादा संपल्या बरं प्रमाणाकडे लक्ष द्या. विसराल्या कामधंदा आता कामाधंद्यावर लक्ष नाही. कडेवर पोरगी होती बारकी तिचं नाव हरणी. सासू म्हणली बाई सुन बाई घरामध्ये जा आणि एवढी भरणी शिक्यात ठेव. चित्त तिकडं होतं. एका हातात भरणी घेतली शिक्यात काय ठेवायचं भानातच नाही. भरणी खाली ठेवली आणि हरणी शिक्यात टाकली. आता शिक्यात पोरगी टाकली होती तिची टांगडी झाली अशी पोरगी लागली म्हटलं सासू पळत आली म्हणजे अगं काय केलं हे? भरणी ठेवायची सांगितली होती हरणी ठेवलीस. काय करावं फजितीच सांगितली का? चित्त मोहियले बाई वो बाई. काय करावं? घरामध्ये वाद सुरू झाले. सासऱ्याचं ऐकनात
सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोणी जावा. आणि मग सासून आपल्या नवऱ्याला सांगितलं सासऱ्याला, ऐका जरा, घराकडे लक्ष द्या, घराचा आळा बदलला. तुम्ही उठतात की टोपी घालून बैठकीत जाऊन बसतात, घराकडे लक्ष द्या, घर आळ्यात राहिलं नाही. सासरा म्हणला काय झालं, जरा सुनाकडे बघा. अहो बिघडली, सांगितलेलं ऐकत नाही, खुशाल उठती रात्री बेरात्री आणि त्या कृष्ण कृष्ण करीत निघत. लोक तोंडावर थुकायले. सासऱ्यानं सांगितलं बाई असं करू नको, ऐकलं नाही. कारण आता सासून सासरा नवरा या सगळ्या मर्यादा तिनं उल्लंघन केल्या होत्या, त्याच्या पुढे गेली. सासऱ्याला राग आला आणि मग सासऱ्यानं बैठक बोलावली. आता कोणाची, तिचे वडील. माहेराकडे मग आता सांगावं तर लागल ना, बाबा तुमची पोरगी आळ्यात राहिली नाही. मग वडिलाला बोलवलं, मामाला बोलवलं, चुलत्याला बोलवलं, माहेरकडली माणसं बोलवली आणि बैठक बसली. आणि बैठकीमध्ये सांगितलं, ऐका, घरचा वाद बाहेर नको म्हणून पहिली बैठक आहे, तुमच्या लेकीला तुम्ही समजून सांगा. कारण आमच्या घरात असलं जमत नाही, आमचा वंश मोठ्याचा आहे, आमचं खानदान मोठ्याचं आहे, आमच्यात आणखीन बाईनं उंबरा ओलांडला नाही. आणि ही तुमची पोरगी रात्री बेरात्री उठती आणि रासलीला म्हणून कृष्णाकडे जाते. मग असलं आमच्या घरामध्ये चलत नाही. ही पोरगी करायली म्हणल्यावर आमच्या खानदानाला, आमच्या जातीला, आमची जात, आमचं खानदान, आमचं कुळ हे मोठ्याचं आहे, याला असलं जमत नाही. आणि या पोरीनं खानदानाचं नाव मातीत घालायला सुरू केलं. समजवा. सगळ्या लोकांनी सांगायला सुरुवात केली, बाई हे बाई, काऊ दादा, शोभत नाही हे तुला, वागतेस तू अशी, मान खाली जाते माझी. बाप आहे मी तुझा, या गावात मला 10 वेळेस यायचं, असं नको करू. अगं असं वागण्यानं याही खानदानाचं, याही कुळाचं आणि या आमच्या जातीचं नाव मातीत आणि कलंक लागायला लागलाय. बाई सगळे वाळीत टाकतील ना तिकडं आम्हाला पण आणि इथले पण यांना. हां, कमीत कमी तुझ्यासाठी नाही पण आमच्या यातीसाठी, कोळासाठी तरी कमीत कमी जरा व्यवस्थित राहा, असं काही करू नकोस ना. गवळणीनं उत्तर दिलं, महाराज कुणाची जात? उत्तर काय दिलं नीट ऐका. तुम्ही जी जात जात म्हणताय, याती याती जी म्हणताय, कुणाची जात, कुणाचं कुळ, कुणाचं खानदान? अगं बाई आपलं, आपलं म्हणजे कुणाचं? तुम्ही कोण? तुम्ही कोण? अगं तू आमची लेक आहेस. याने काय शब्दात सांगितलं, याती कुळ माझे गेले हरपुनी, 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 याती कुळ माझे गेले हरपुनी. श्रीरंगा वाचोने आणोने, श्रीरंगा वाचोने आणोने, किती बोसे कबाल मज वेळो वेळा, किती बोसे कबाल मज वेळो वेळा, श्रीरंगा वाचोने आणोने, श्रीरंगा वाचोने आणोने. कुणाचं कुळ? अगं बाई आपलं, ते तुमचं असेल, माझं असं कसं बोलतेस? तुझं नाही म्हणजे? त्यानं सांगितलं, मी अशा अवस्थेला सध्या, मला तुमच्या यातीशी कुळाशी माझा आता संबंध राहिला.
माझा देहाशीच संबंध राहिला नाही तर माझा याती कुळाशी, याती कुळ माझे गेले हरपोणे. आता श्रीरंगाशिवाय मला दुसरं काही कळत नाही. मान्य जातीची कुळाची घराची परंपरा सांभाळली पाहिजे, पण ती कोण सांभाळली पाहिजे? ज्याला त्या घराशी देहाशी घेणं देणं त्यानं. माझा काहीच देहाशी संबंध. खरं सांगा. मग ते नाही विचारलं याती आणि कुळ म्हणजे जात आणि खानदान हे शरीराचं का आत्म्याचं? बोला. जातन कुळ हे शरीराला का आत्म्याला? शरीरालाच आहे का नाही? आत्म्याला नाही ना. मी काय म्हणतो, आत्म्याचं तर लांब राहू द्या. मेल्यावर जे प्रयोगशाळेमध्ये सांगाडा अडकीत आहेत माणसाचा, त्याच्यावर कळत असन का हे कोण्या जातीचं आहे ते? कळत आहे? ब्लड ग्रुप चेक केलं, एखाद्याला रक्त कमी पडलं आणि एखाद्याचं आणलं, कळत असेल का हे आपल्याच जातीचं आहे का म्हणून? महाराज देहाला सुद्धा जातन कुळ लावता येत नाही, पण दुर्दैव आहे आपलं. लक्षात ठेवा. काय करावं? त्यानं सांगितलं हे तुमच्यासाठी आहे. आत्म्याला जात कुळ नाही, देहाला जात कुळ आहे. आणि देहाशी माझा संबंध. मी कृष्णाशी एकरूप झाले, नाशिवंत देहानं नाही आत्म्यानं परमात्म्याशी एकरूप झाले. आणि खरा पती संसारातला पती शरीराचा असतो, आत्म्याचा खरा पती हा परमात्माच असतो. शरीराचा काय असं? आणि मी भगवंताशी एकरूप झाले, शरीरानं नाही. त्याच्यामुळे एकदा काय दोनदा काय अशा 10 बैठका घ्यान मला शिकवा. किती ओ शिकवाल, किती ओ शिकवाल माझा वेळोवेळा. किती ओ शिकवाल, किती ओ शिकवाल माझा वेळोवेळा. किती ओ शिकवाल, शिकवाल माझा वेळोवेळा. किती ओ शिकवाल, किती ओ शिकवाल माझा वेळोवेळा. मी तया गोवळा रतली, मी तया गोवळा रतली, मी तया गोवळा रतली. किती ओ किती ओ शिकवाल माझा वेळोवेळा. किती ओ शिकवाल, किती ओ शिकवाल माझा वेळोवेळा. मी दया गोवळा रथली, मी दया गोवळा रथली, मी दया गोवळा रथली. किती ओ शिकवाल, किती ओ शिकवाल माझा वेळोवेळा. किती ओ शिकवाल, किती ओ शिकवाल माझा वेळोवेळा. माझा वेळो डोबार कुमार, 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 डोबार कुमार. रखुमाये रखुमाये. किती वो शिकवाल मज वेळू वेळा. शिकून काही उपयोग? मला शिकूच नका आता, कारण त्या शिकवण्याचा काही फरक पडणार नाही, कारण मी देहावर राहिलेले नाही. किती वो शिकवाल मज वेळू वेळा. मी तया गोबळा रतली, मी त्या गोळ्याशी एकरत झालेले आहे. ही झाली कालेची अधिकारी. ही गवळून कोण झाली आता? हो, असे जे झाले महाराज हे काल्याचे अधिकारी झाले. मग काला कुठे झाला?
मग तो वृंदावनामध्ये झाला. त्याचं वर्णन थोडक्यामध्ये करणं गरजेचं आहे. सज्जन हो, आपण अनेक वेळा ऐकलेला विषय आहे, पण काल्याचं बंधन असल्यामुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताचं चरित्र जे सुरू झालं गोकुळामध्ये, हा लहान असताना गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारी. लहानपणी बाल स्वरूपामध्ये सगळ्यांना आनंद दिला. हळूहळू रंगतरंगणी चोरी तलोनी धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देते घराणी यशोदे साजणी. आणि मग अशा आता सांगितलेल्या गवळणीची अवस्था ज्या झाली, त्या गवळणीचं चित्त चोरायला भगवंतानं सुरू केलं. चोऱ्या झाल्या, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. गवळणींच्या लक्षात आलं, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे. नंदाच्या पोराशिवाय हे कुणी करणार नाही. मग आता असा बोबाटा करण्यापेक्षा आपण त्याच्या आईला सांगू. घरानं सांगायला गवळणी येतात. ऐका ऐका बाई यशोदे, नवल केले तुझी गोविंदे. यशोदा ऐक, गाराणे सुरू झाले. तुझ्या कृष्णानं नवल केलं. काय केलं? चोऱ्या करायला लागलाय. अंधारातली गोष्ट म्हणून तुला कानात सांगायला आलो. काय काय करतोय? आमुची मुले तुडविली पदे, आता मी यासी बांधीण. मग आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, काना काना नाशियेला आमुजा सुना, नाशियेला आमुजा सुना, नाशियेला आमुजा सुना. आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, नाशियेला आमुजा सुना, नाशियेला आमुजा सुना, नाशियेला आमुजा सुना. घराणं सुरू झालं. घरामध्ये वाद लावायला सासू सुनाचे हा पोरगा. यशोदा म्हणले, बाई माझं पोरग कसा वाद लावीन, त्याला कळतयच काय अनेक सासून सून. बाळ सगुण गुणाचे ताने गे. यशोदा म्हणते, बाळ दिसतंय गोजीर वाणे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, त्याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. नाहीच म्हणली माझ. एक गवळण आली आणि गवळणीनं सांगितलं, यशोदा कृष्णाला काहीतरी सांग, याच्यामुळं माझी सून नांता नांता गेली, आता येते का नाही माहित नाही. यशोदा म्हणली, काय झालं? मारलीस तशी मी सून. आपण का मारलं? या तुझ्या पोरामुळं मारलं. माझी सून लय गुणाची होती ग, पण या पोराच्या खोडीमुळं माझ्या सोन्यासारख्या सुनाला मी मारलं ना, आता गेली. म्हणजे झालं काय नाही? म्हणली, काल मी तुझा कृष्ण चोरी करायला येणार आहे म्हणून मी दारामध्ये बसले होते राखण काठी घेऊन. कवरशी येतो म्हणून म्हातारी दारामध्ये वजनात बसलेली. आला की आता धरायचाच म्हणून. आता याची खोड आहे, पुढल्या दरवाज्यानं हे कधीच जात नाही, हे मागच्या दरवाज्याने. मागच्या दरवाज्यानं आला आणि पाठीमागल्या वडीतलं दही दूध लोणी त्या गवळणीचं सगळं नाश करून टाकलं, खाऊन टाकलं, विध्वंस केला. म्हातारी कुठं? दारा. येऊ दीच, त्याची बघतेच, काय बघते आता. आणि ती म्हातारी दारात बसलेली. त्या म्हातारीची 5-6 महिन्यानं उगा नवीन आलेली सून काहीतरी आणायला मधल्या वडीत आली. आणि मधल्या वडीत आली तर तिनं हे बघितलं सगळं. बाई 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 बाई, कृष्णा काहीच ठेवलं नाहीस की तू, तर कधी आलास? माझी सासू तर दारात बसली आणि तू तर सगळंच नाश केलंस. बाई 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 बाई, आता मला आत्याला सांगावं लागन. कृष्णानं गपकन धरली. मला गा बस, काय सांगते? नाही म्हणले, आत्याला सांगावं लागन ना, मध्ये तू असं केलंस म्हणून.
मग आज त्याला सांगितलं असं, कृष्ण म्हणला उग गबस, तू नवीन आहे, सात्या एवढी गुणाची नाही तुझी, तुला अनेक अनुभव नाही, जरा शांत बस. माझं तिचंच लागलेलं आहे, आमचंच बघतो, तू मधी पडू तुझं माझं काय घेणं देणं नाही, मी काय तुला त्रास देणार नाही, फक्त माझ्या चाड्या सांगून तो गप्प बस इथं. नाही हो तो साचतं का म्हणली. हां आत्याला सांगावं लागेल, आत्या माझी पाठ थापते ते ना मला सांगितलंय म्हणजे. कृष्ण म्हणला गप्पा बस, नको सांगू. ऐकेलच नाही महाराज, मोठेपणात गेली, मधूनच आरडली, सासूबाई आत्याबाई कृष्णाला सांगा काही. मधूनच आरडली. म्हातारी ताडकन मध्ये आली, काय झालं? कृष्ण घरामध्ये आलाय, खाल्लं सगळं. महाराज म्हातारी टनकन उडाली, काठी घेऊनच मध्ये पळाली. आता म्हातारीमध्ये येस तर कृष्ण म्हणला, माय ए बाई तुला म्हणलं होतं का नाही माझ्या नादी लागू नको, ऐकेलस का नाही, जाऊ दे तुला कळत नाही, गुणाचीस तू, इकडे अलीकडे ये ये इकडे इकडे इकडे. आता हिला वाटलं का नाही बोलवायला काहीतरी आता काम असेल म्हणून जवळ गेली, हातातला लोण्याचा गोळा सगळा तोंडाला पुसला तिच्या, असं सगळं तोंड भरून टाकलं, सगळा पुसला, पटकन लपून बसला. म्हातारी मध्ये आली, कोण आहे का, कोण खाताय लोणी? म्हातारीनं बघितलं होतं हिचं, बया अगं तू हो म्हणली तरी म्हणते 6 महिना झालं हिला चटणी भाकर देते तरी सुटायली कशी की. हा बोहापळ्यावनी कबूची कबू झाली, नाव त्याचं सांगत तुम्ही मध्ये येऊन खाता ना, अशी मारली महाराज. म्हणते वात्या म्या नाही व कशाची नाही, चांगली हाणू दिली. कृष्ण म्हणला हाणू द्या चांगली, काळी निळी होईस तो. आणि चांगले हाणल्यावर मागून म्हणला, आता बाई तिनं नाही म्या खाल्लंय. हा पुन्हा मागं बघितलं, ते पोरगे म्हणले असली सासू म्हणल्यावर मला नांदायचं. सांगती गारानं ते गवळण, आपण खातो दही दूध लोणी, हात पुसतो सुनेच्या मुखाला गोणी, हे का जनार्दनी करी करणी, जायते थोडी पळोणी. असे घराणे झाले. एक घराणं नाही, कितीतरी वेळ लागल घराणे सांगायला, पण मला परवडत वेळेचं सांगतोय, बाकीचं नाही काही, वेळेत परवडत नाही. अनेक घराणे झाले. दुसरी आली धावोणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधून, गाठ बाई कुणाशी सुटे ना, यशोदे ग बाळ तू जाता. अनेक घराणे झाले. यशोदेनं बाळाला जवळ घेतलं, खोड्या नको करू माझे बाबा. ऐकलं नाही. मग यशोदेच्या लक्षात आलं हे ऐकत नाही. यशोदेनं आदेश दिला, आता गोकुळामध्ये राहायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊणी गोदणा. आता गोकुळामध्ये तो थांबूच नको, तुझ्या खोड्या भरपूर झाल्या, मला सहन होत नाहीत, नाव बदनाम व्हायलाय, गाई घ्यायच्या आणि चारायला जायचं. ठीक आहे आई, तुझी आज्ञा शिरोधारी आहे. सगळ्यांना गोपाळांना सांगितलं, आता बस झालं रे, हे सोंग सारिले या रूपे आनंते, पुढे ही बहुत करणी आहे, या रे तुम्ही गाई घेऊन सारी गोपाळ राणात या. सगळ्यांना बोलवलं आणि गाई राखत असताना अनेक खेळ खेळले. ते चरित्र रांगता गोदने आणि मग ते गाई राखत असताना अनेक प्रकारचे खेळ खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडीला यमुनेच्या तीरी. अनेक खेळ झाले. वेळ झाली आणि सगळे गोपाळ आले आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा भरपूर झाला, आता वेळ झाला, खांदी भार पोटी भोग, काय खेळायाचे सुख, बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन. भगवंताने सांगितलं, ठीक आहे चला वळू गाई, बैसू जेवू, एके ठाई सगळ्यांच्या शिदोऱ्या आणा. सगळ्यांच्या शिदोऱ्या कर्मरूपी शिदोऱ्या सगळ्यांच्या एक केल्या आणि त्याचा काला केला, ब्रह्मरसाचा काला. कमळाकार सगळ्या गोपाळांना बसवलं. भगवंताने स्वतः काल्याचं पात्र हातामध्ये घेतलं. मुदा घेऊन या करी पेंदा वाटतो शिदोरी, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर गोड असा प्रसंग आहे. काला सर्वांनी आनंदाने प्रशन केला. देवभक्त दोन्ही एकरूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे, पाजळल्या वाती कापुराच्या ज्योती, ओवाळिता आरती भेदनुरे. हा काला झाला. सज्जन हो, असाच काला आपल्या या पुण्यभूमीमध्ये आज
मल्हारी मार्तंडाच्या या पवित्र दरबारामध्ये समस्त गावकरी मंडळी देवदैपळकरांच्या वतीने ही पूर्ण आहुती सप्ताहाची म्हणजे काला आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि तो झाला असं समजायला हरकत नाही आहे. म्हणून पुन्हा एकदा समस्त गावकरी मंडळी आबालवृद्ध दैपळकर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. खूप छान आणि गोड दृष्ट लागेल असा कार्यक्रम नियोजन तुम्ही केलेलं आहे. खंडेरायाच्या कृपेनं ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपेनं या भूमीमध्ये तुमच्या चंद्रसूर्य तोपर्यंत पिढ्यानपिढ्या इथं सुखानं नांदून त्यांना ही सेवा अशीच घडावी आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. समस्त गुणवान मंडळी, गायनाचार्य, वादनाचार्य, माता माऊल्या, माझी ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी, तरुण मंडळी, तुम्हा सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि याच ठिकाणी थांबतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले ते तर माझे जे उरले पायी कपण दोही जागो परा तुम्ही भारी दोही कडे मुख पसरून घरी तुका म्हणे हाते टोका देवाऊने दे का तुम्ही भारी दोही कडे मुख पसरून